नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पु ल देशपांडे यांच्या स्मृतीचा 25वा दिन आणि सुनीताबाई यांचा जन्मदिवस असं साध्य करून पुणे विद्यापीठामध्ये पु ल देशपांडेंची चेअर निर्माण करण्यात येण्याची घोषणा चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. अतिशय हृदय झालेल्या या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होऊ. समाजाबद्दल कळवळा असले, समाजाबद्दल वात्सल्य असले, समाजातल्या कमतरतेबद्दल कारुण्याने बोलणारे असे पुलं होते हे आपल्याला दिसतं. माफ करा दादा, मला सांभाळून घेतील. हे सगळं पुण्यामध्ये घडलं. पुणेकरांना मी भाग्यवान अशासाठी मानतो की पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांपासून ज्योतिबा फुल्यांपासून अनेकांनी महाराष्ट्राला मोठं केलं. पुण्यात राहून आपापल्या अंगच्या कर्तृत्वाने. पण पुण्याच्या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्या पुण्यामध्ये कधी चिखल पुण्यामध्ये काय नाही. साहित्य आहे, संगीत आहे, शास्त्र आहे, विज्ञान आहे, ज्ञान आहे, राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्रभक्ती आहे, हौतात्म्य आहे. तरी सुद्धा पुढं खेळकर आहे, विद्येचं प्रेमी आहे, संस्कृतीचं प्रेमी आहे. त्यांनी लिहिलेली नाटकं हा सारा आपल्या सर्वांचा मराठी भाषेचा अमूल्य ठेवा आहे. पुणे ही महाराष्ट्राची एक प्रतिभाशाली ओळख आहे असं मला वाटतं. पुलंचं एक सादरीकरण आपण बहुतेकाने ऐकलेलं असणार. तुम्हाला कोण व्हायचं आहे, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर? पुलंचा जन्म मुंबईत आणि अखेरची वर्ष पुण्यात गेली. त्यांच्या आईचं माहेर कारवारचं दुभाषी घराणं. पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पुलंचं एक आजोळ म्हणजे वडिलांचं मूळ गाव हे कोल्हापूर जिल्ह्याच्या जंगमट्टी गावचं चंदगड तालुक्यातले गाव आहे. मला त्यामुळे जास्त आपुलकी, कारण मी त्याच्या जवळच्याच गारगोटी तालुक्यातला राहणारा आणि पॉलिटिकल परिचय नाही तर प्रत्यक्ष अगदी परवाही एका कार्यक्रमाला जायचं. विशेष म्हणजे माझ्या मूळ गावापासून अगदी अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर आजरा तालुक्यातील करपेवाडी, भैरेवाडी परिसरात मुलं लहानपणी अनेकदा येऊन गेलेले आहेत. या करपेवाडी गावी त्यांच्या आत्या राहत असे. त्यांच्याकडे आले असताना त्यांनी शाळकरी वयातच तिथल्या ग्रामस्थांनी बसवलेल्या एका खेड्यातल्या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. हे त्यांचं आयुष्यातलं पहिलं दिग्दर्शन. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक स्त्रीनं आज वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना केली.
भारताच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे शरद पवार. भारतामध्ये काँग्रेस पक्षामध्ये ज्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि काही मतभेदांमुळे त्यांनी 2 वेळा काँग्रेस पक्षातून स्थलांतर केले. त्यानंतरही ते काँग्रेसच्या बरोबर राहिले आणि काँग्रेसच्या विचारांना स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये त्यांनी मानलं आणि त्यावरतीच त्यांची वाटचाल राहिली. काही कारणामुळे 25 वर्षापूर्वी ते काँग्रेस पक्षातून पुन्हा बाहेर आले आणि त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज बालगंधर्व रंगमंदिर येथे पक्षाच्या मेळाव्याला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, तेव्हा बालगंधर्वमध्ये आणि रात्री 2-2-3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि असे अनेक लोक. माझ्या मते राष्ट्रवादीचा हा ठेवा आहे, हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकत्र राहून विचारांना पुढे येते तर सत्ता विचाराची चिंता करू नका. सत्ता अभाव होती. आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते. एका बाजूला ही स्थिती, दुसऱ्या बाजूला देशाचं चित्र बघितलं. आज 2 दृष्टीनं देशाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय प्रश्न येतात त्या राष्ट्राच्या हिताच्यामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख यांनी केला. ज्यावेळेला पहलगामला काय घडलं, काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या मागं कोण आहे काय याची चर्चा देशात झाली. नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पु ल देशपांडे हे एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत. सारस्वताची सेवा त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती खूप वेगळ्या प्रकारे दिली. नाटक, चित्रपट, भाषण, कथाकथन या अनेक माध्यमातून त्यांनी आपल्याला त्यांच्या बुद्धीचा स्पर्श करून दिला आहे. पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या स्मृतीनिमित्त आता 25 वर्षांनी का होईना पण तिथे अध्यासन निर्माण होत आहे, ही अतिशय चांगली बाब. पु ल देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. मराठी भाषेमध्ये त्यांनी विनोद, साहित्य, साहित्याचा दर्जा, व्यक्तिचित्रण अनेक गोष्टींनी त्यांनी आपल्याला त्यांच्या बुद्धीचा स्पर्श केला. तेव्हा पुणे विद्यापीठाचं अभिनंदन आणि मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आज चांगलं कार्य करायची संधी त्यांना मिळाली, त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद.